तर शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरून दोन्ही राष्ट्रवादींमधील वाद आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवारांकडे पत्राद्वारे फोटो वापरण्याची परवानगी मागितली होती आणि त्यावर शरद पवार यांनी सुद्धा परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे आणि या निर्णयामुळे दोन्ही गटांमधील वाद आता शमण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। काय सांगाल नेमकं तुम्ही शरद पवार साहेबांना फोटो वापरण्याची परवानगी मागितलेली होती आणि तुम्हाला परवानगी देत असल्याचं पवार साहेबांनी म्हटलेलं आहे। आमच्या पक्षामध्ये फार मोठी दुर्घटना घडलेली आहे। पक्षामध्ये म्हणा, माझ्या कुटुंबात म्हणा, आम्ही पक्ष म्हणजेच कुटुंब मानतो आणि जेव्हापासून अजितदादा आम्हाला सोडून गेले अचानक, तेव्हापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मन लागत नाही, चित्त लागत नाही आणि एक वेगळी भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे आणि या भावनेतूनच माझ्या मनामध्ये सुचलं की आपण एकदा पवार साहेबांना भेटावं आणि एका बाजूला आपल्या जाहिरातींवर, आपल्या बॅनरवर अजितदादांचा फोटो, पवार साहेबांचा फोटो जर असला तर एक वेगळा आनंद या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना जाईल आणि म्हणूनच मी पवार साहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातूनच साहेबांनी मान्यता दिली। याचा फार मोठा आनंद मला झाला आणि भविष्यात या बाबतीत मी आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमच्या पक्षाच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब पवार, आमचे जळगावचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या कानावर हा विषय टाकणार आहे आणि भविष्यात मी तरी पवार साहेबांचा फोटो यापुढे वापरणार आहे। निश्चितपणे वैयक्तिक पातळीवर मी तर शरद पवारांचा फोटो वापरणार आहेच, मात्र आमचा पक्ष देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेईल अशी आशा जी आहे ती संजय पवार यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे पुढच्या काळात अजित पवारांची राष्ट्रवादी याबाबत काय निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।